हिलिंग हँड्स युनिटी पॅनलचा मी आभार मानतो की मला या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सामील करून घेतलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सर्व डॉक्टरांतर्फे म्हणजे 2 लाख रजिस्टर्ड डॉक्टर्स MMCचे 1,42,000 मतदार यांच्यातर्फे मी सुप्रीम कोर्टाचे सुमोटो निर्णयाबद्दल आभार मानतो. थोडीशी हिस्ट्री अशी सांगतो की 1999 पर्यंत पोस्टल बॅलेट होत असे. याच्यामध्ये बरेच गैरप्रकार होत. आम्ही 9 लोकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत नाव घेऊन 10 वर्ष लढा देऊन 2009 साली फिजिकल बॅलेट केलं. 2009ला निवडणूक झाली. 2 वर्ष नॉमिनेट केले नाही 5 मेंबर. त्याच्यामुळे मी निवडून आलेला माणूस 21 मे 2011ला काउन्सिलमध्ये स्थानापन्न झालो. 2 मेला रिझल्ट लागले होते. त्यानंतर 18 डिसेंबर 2016ला निवडणूक झाली. परत 10-11 महिने नॉमिनेशन केलं नाही आणि 3 ऑक्टोबर 2017ला काउन्सिल कॉन्स्टिट्यूट झाली. पहिली काउन्सिल 25 ऑगस्ट 2016ला डिझॉल्व्ह करण्यात आली. दुसरी काउन्सिल 5 वर्ष झाली या कारणाकरता 10 ऑक्टोबर 2022ला डिझॉल्व्ह करण्यात आली. सुरुवातीला पल्लवी सापळे या ऍडमिनिस्ट्रेटर होत्या. नंतर दिलीप पैसेकर होते आणि आता किरकोळ आली. आता गेल्या वर्षी 17 जानेवारीला जी निवडणुकीची नोटीस आली ती नोटीस देणारा जो अधिकारी होता त्यांच्याबद्दल मी तक्रार केली की नॉट एलिजिबल टू बी द रिटर्निंग ऑफिसर बिकॉज रूल 6 ऑफ महाराष्ट्र मेडिकल काउंसिल rules 1967 states clearly that government shall appoint, rule number 6, shall appoint a person as returning officer not less than a under secretary to the government. Sachin Prabhu Pawar took on him and Tushar has narrated what has happened. Then on 7th January again he said that within 3 months the elections on Sunday were to be taken. Now what has transpired between 2nd of January, the government approaching the Supreme Court, and on 13th January the ministry taking a decision to amend the Act, Maharashtra Medical Council Act 1965, and to have only 23 nominated members. Now for the information of this House, the 1965 Act states that the council will be constituted as follows. The first is ex officio members, Director of Health Service and Director of Medical Education and Research. Second, 5 nominated members. Third, representative of the Maharashtra University of Health Sciences. Fourth, representative of College of Physicians and Surgeons, which is dissolved by the government of Maharashtra, and the matter is in Supreme Court. My case is still pending. And the last one is 9 elected candidates from among themselves. When this law was enacted, there used to be 22 members, out of which minority, that is 9 members, were elected. Those days there were 5 universities, so from Senate 1 each. Out of that now it has become Maharashtra University of Health Sciences. Now, while thanking the Honorable Supreme Court, I will like to bring to the notice of this House. मला तुमच्या निदर्शनास असं आणून द्यायचं आहे की ही लढाई अजून संपलेली नाही. The war is still not over. 26 तारखेला निवडणुका होतील. 30 तारखेपर्यंत त्याचे निर्णय लागतील, म्हणजे जाहीर केलं जाईल कोण जिंकले ते निकाल. परंतु त्यानंतर जर 5 नॉमिनेशन झाली नाही तुषार, तर दी काउन्सिल इज नॉट कॉन्स्टिट्यूटेड. फर्स्ट टाइम आय हॅव मायसेल्फ एक्सपिरियन्स. मला स्वतःला अनुभव आहे. 2 वर्ष आम्ही वी वर केप्ट इन द विंग्स. तसं त्याच्यानंतर 10 महिने गेले. तर यावेळी सुद्धा असं करू शकतात की 6 महिने नॉमिनेट करायचे नाही. पावसाळी अधिवेशनामध्ये या जो काही त्यांनी ऑर्डिनन्स अध्यादेश काढण्याचा प्रयत्न केला त्याचे कायद्यात रूपांतर करून घ्यायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 240हून अधिक एका बाजूला सरकारी बाजूला आमदार आहेत. त्याच्यामुळे ते सहज शक्य आहे.
आणि त्यानंतर परत सुप्रीम कोर्टाला सांगू शकतात की आता नवीन कायदा आहे आणि आपल्या देशामध्ये न्यायालयाचं काम हे अस्तित्वात असलेल्या कायद्याचा अर्थ लावणे असा असतो. कायदा करण्याचा अधिकार हा विधिमंडळांना आहे. त्यामुळे अजूनही ही लढाई संपलेली नाही. त्यामुळे तुमच्या मार्फत तुषारनी पहिला सगळ्यात महत्वाचा संदेश दिलेला आहे. डॉक्टरांना गेल्या काही दिवसातील बातम्यांमुळे अशी एक समजूत झाली होती की ह्या निवडणुका होणार नाही 24 तारखेला. ते आज ते मळप दूर झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे. त्यामुळे एक पहिला निर्णय द्या आणि दुसरा निर्णय असा म्हणजे आपल्याला संदेश द्यायला पाहिजे की जास्तीत जास्त लोकांनी या लोकशाहीच्या जागरामध्ये हा जो समारंभ आहे मोठा निवडणुका म्हणजे त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो काही पुढचा डाव आहे तो हाणून पाडावा. धन्यवाद.